मंत्री जयकुमार गोरेंविरोधात हक्कभंगासाठी अध्यक्षांची भेट घेण्यात आलेली आहे। मात्र ते मुख्यमंत्र्यांद्वारे दबाव आणत असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केलाय। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत बोलताना सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे दोघेच गोरेंना अडकवण्याच्या कटात सहभागी असल्याचा आरोप केलाय। त्याचबरोबर दोघांचे कॉल रेकॉर्ड्स समोर आले असून त्यावर योग्य कारवाई करण्यात येईल असंही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले। जयकुमार गोरेंच्या विरोधात हक्कभंग यावा यासाठी अध्यक्ष महोदयांना मी बऱ्याच वेळा भेटलो, पण आम्हाला असं कळतंय की मंत्री महोदय गोरे साहेब हे कदाचित मुख्यमंत्री साहेबांच्या ऑफिसला जाऊन बसून कुठेतरी प्रेशर आणत आहेत। त्यांच्या कॉलेजला जायला रस्ता मिळावा यासाठी मातंग समाजाच्या व्यक्तीला जे काही वर्षांपूर्वी वारले होते त्यांना जिवंत करून त्यांचा खोटा आधार कार्ड त्या ठिकाणी बनवून खोटा फोटो लावून त्यांना परत एकदा जिवंत केलं। त्या खोट्या व्यक्तीला घेऊन जाऊन स्वतः गोरे भाऊ त्या ठिकाणी उपस्थित होते आणि ती जमीन त्यांच्या नावाली त्या ठिकाणी करून घेतली। दरम्यान यावर विधानसभेत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले तेही पाहूयात। जे काही या सगळ्यांनी मिळून हा कट रचला याचे सगळे पुरावे सापडले। यांचे व्हॉट्सअप कन्व्हर्सेशन सापडलेले आहेत, यांचे 150 फोन आहेत, ते फोन सगळे सापडलेले आहेत आणि कशा प्रकारे कट रचला हे लक्षात आलेलं आहे। पण दुर्दैवाची गोष्ट पुढची आहे, आणि ती गोष्ट अशी आहे की याच्यामध्ये थेट या सगळ्यांशी पूर्णपणे संपर्कात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे लोक दिसतात। पुराव्यानिशी सांगतो, पुराव्यानिशी या ठिकाणी प्रभाकरराव देशमुख थेट याच्यामध्ये 100 वेळा या तिन्ही आरोपींशी बोललेले आहेत आणि आदरणीय सुप्रियाताई सुळे आणि या सभागृहाचे सदस्य श्री रोहित पवार यांचे कॉल्स तुषार खरात आणि यांच्या विरुद्ध जे व्हिडिओ केलेले आहेत ते व्हिडिओ केल्यानंतर त्यांनी यांना पाठवले आहेत। पण उत्तर मी तुमच्यावर आरोपच केलेला नाही, आता याची चौकशी होईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।